ट्रॉफी आहे ती स्वर्गीय रामनाथ रघुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री नितीन रामनाथ पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। चतुर्थ क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ते कैलासवासी तुकाराम महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ श्री माणिक तुकाराम पाटील यांच्याकडून प्रदान झालेले आहे। तसेच 5व्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे स्वर्गीय गोपीनाथ विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संजय गोपीनाथ पाटील यांच्याकडून पाहायला मिळते। तर 6व्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती स्वर्गीय भास्कर महादेव पाटील यांच्याकडून श्री सचिन भास्कर पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि प्लेअर ऑफ द डे संपूर्ण दिवसामध्ये जो खेळ होतोय तो माजी सरपंच सन्माननीय दापोडे चिंतामणजी पाटील साहेब यांच्याकडून एक कूलर आणि या पूर्ण स्पर्धेसाठी जी चेंडूची हॅलो ती आपण पाहतोय सन्माननीय नंदनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून केली जाते। ओल्या खेळाकडे गेम ऑन होते। संतोष आणि भोलेनाथ ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तयार होते। गोलंदाज उल्हास यावेळेस सोडवला पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय। क्या बात आहे चेंडू सीमा पार बिग हिट चौकार। निश्चितच आपण पाहिले तर पहिल्या चेंडूवरती आक्रमण आक्रमण हे बचावाचा मूल साधन आहे। त्याचा मूल उपयोग करत असताना फलंदाज संतोष जोशी या वेळेला अतिशय हुशारीने टाकलेले चेंडू पाहायला मिळत होता। पायांची हालचाल केली होती, फुटवर्क चेक केलं आणि शारीरिक भाषा ओळखून आतलेला हा चेंडू आपण पाहतोय अप्रतिम। परंतु एक चोटी धाव घेण्यापासून रोखू शकले नाही। 5 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत। निश्चितच दोन्ही संघांना करूया मरूची स्थिती आहे। जो हरेल तो स्पर्धेमधून बाहेर जाईल। आपण ज्यावेळेस एवढ्या जवळून हरतोय त्यावेळेस त्याचं दुःख खूप अधिक होतंय। पहिल्या दुसऱ्या राऊंडला आलो तर तेवढंच जीवाला लागत नाही, पण तुम्ही ज्यावेळेस क्वार्टर फायनल हरताय त्यावेळेस तो खूप जिवारी लागण्यासारखा असतोय। कारण किनारे पे डूबने का सबसे ज्यादा दर्द होता है। पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्क वरती। भोलेनाथ आपण जर पाहिलं तर एक चिकट चिवट फलंदाज आहे, खेळाडू आहे। पुढील चेंडू पाहूया उल्हास तयार होता गोलंदाजी मार्क वरती। पुढील चेंडू या वेळेस खेळाचा होतं कुठे आणि चेंडू मात्र गेला कुठे आपण पाहू शकता। लेग साइड क्लिअर करायची होती परंतु ऑफ साइडला चेंडू उडाला गेला। धावसंख्या आपण पाहतोय या चेंडूवरती 1 आणि 6 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे। संतोष ज्याच्या बॅट मधून एक चौकार पाहायला मिळाला होता एलिफंटच्या वरतून, अतिशय ताकदवर तगडा फटका होता तो, देखणं प्रेक्षणीय, डोळ्यांच्या पारण्या आणणारा। पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज उल्हास या वेळेस पाहू शकता आपण हवं तसं खेळता आला नाहीये आणि इथे निर्धावची एक धाव अर्जित केली जाते। एका धावेने आपण पाहू शकता धावसंख्या पुढे सरकते 7 या अंकावरती। चौकार लागल्यानंतर कुठेतरी कमबॅक करतो, अचूक टप्पा लाईन आणि लेंथ आपल्याला हाताळताना पाहायला मिळते। गोलंदाज उल्हास यांच्या माध्यमातून आज संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल। या वेळेस मात्र इथं मात्र आता आपण बोलू शकतो की खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला गेला। धावसंख्या स्थिर राहिली गेली। धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती फक्त आणि फक्त 7 धावा। पहिल्या चेंडूवरती चौकार लागला होता, असं वाटलं होतं की आक्रमक रूप धारण केले जरूर आपण पाहतोय की संतोष यांनी, त्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळालं गोलंदाज उल्हास याच्या माध्यमातून। यावेळेस उडावलाय, मिस टाइम आहे, पाहूया क्षेत्ररक्षक दुरून येतोय आणि इथं मात्र पोहोचलं नाही तर बंडू। परिणाम स्वरूपात आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। 2 धावेने धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचते। षटक क्रमांक पहिलं समाप्त होते। 9 धावा ऑन बोर्ड।
पुन्हा एकदा इथं मात्र पाहायला गेलं तर गोलंदाज होतं तयार. आपण जर पाहिले ना तर दोन्ही संघांची एकाच जागेवरती प्रॅक्टिस होते. दोघांच्या एकामेकाला खेळी माहिती आहे. आज या ठिकाणी पाहूया ज्याचा सर्वोत्तम खेळ ठरेल तोच सर्वोत्तम कामगिरीचा मानकरी ठरेल. आणि आजच्या दिवसातून या दोन संघातून जो विजय संघ होईल तो निश्चित या स्पर्धेची एक छोटी का होईना परंतु आठवण आपल्या घरी घेऊन जाईल. ती आठवण साठवण्यासाठी कुठला संघ तात्पर ठरेल येणारा काल सांगून जाईल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 या अंकावरती आपल्याला लागलेली पाहायला मिळते. पुढील चेंडू या वेळेस खराब चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. स्क्वेअर मारा वाईटच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाते. आता मात्र दुहेरी अंकामध्ये धाव फलक जाऊन पोहोचते 10 या अंकावरती. पुढील चेंडू या वेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे. पाहूया इथं मात्र एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि सहजरित्या इथं मात्र पाहू शकता आपण 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पूर्ण जीवाच्या आकांता लढवली जाते या ठिकाणी आपण पाहिले तर भोलेनाथ याच्या माध्यमातून. धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचते. या वेळेस आपण पाहतोय की ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दबाव टाकलेला आहे. पाहूया काय घडतंय. आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने आपण पाहतोय धाव संख्या 14 या अंकावरती जाऊन पोहोचते. आपण पाहिलं तर समोरील संघ ही तेवढा ताकदवार आणि तगडा आहे. त्या संघासमोर आपल्याला जास्तीच्या धावा ठेवणं गरजेचं आहे. तो प्रयत्न निश्चित मैदानाच्या आतमध्ये चालू आहे परंतु मोठा फटका काही लागत नाहीये. म्हणून आपण पाहतोय की दुहेरी एकेरी धावसंख्येवरती लक्ष देत लक्ष केंद्रित करत धाव फलक जे आहे ते पुढे सरकत ठेवलेला हलवत ठेवलेला आहे. यावेळेस उडवला आहे. पाहूया मिस टाइम झालेला आहे. क्षेत्ररक्षक आहे. कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. आपण जर पाहिलं तर गडी होते बाद असं वाटलं होते. धाव फलक सजत चाललेला आहे. पार्टनरशिप होत चाललेली आहे परंतु पार्टनरशिप ब्रेक करताना पाहायला मिळते. गोलंदाज राजेंद्र आणि दिलीप याने अचूकरित्या झेल मात्र कलेक्ट केली गेली आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय फलंदाज झेलच्या स्वरूपात झाले बाद. धावसंख्या पाहतोय आपण 14 या अंकावरती अजूनही थांबून आहे. पहिले इनिंगचा खेळ चालू आहे आणि या पहिल्या इनिंग मध्ये किती धावांची मज्जल मारेल हे पाहण्यासारखं राहील. चला खेळाला लवकर सुरुवात करायची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होतोय. गोलंदाजच्या मार्कवरती यावेळेस उडवलाय. चांगला फटका सजवलेला आहे. चेंडू जात सीमा पार. बिग हिट षटकार. पाहतो या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचते 20 या अंकावरती. आल्या आल्या आक्रमक रूप दाखवतोय गणेश. जिथनं मागचा सामना स्टॉप केला इथं मात्र तिथनं स्टार्ट करतोय. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. आक्रमण केला जातोय. स्टार्ट घेतली जाते षटकाराच्या साह्याने. राजेंद्र इथं मात्र विचार करण्यास भाग पडेल. घुटना टेक फटका देख अशा रिझन मध्ये आपण पाहिलं तर फटक्याला सजवला गेला.
राजेंद्र. या वेळेस आपण पाहिलं तर ऑन साइडला इथं खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय जोपर्यंत चेंडू फेकला जाईल. आणि इथं मात्र पाहायला गेले तर 2 धावा कंप्लीट केले जाते. सॉरी, भरत आहे स्ट्रायकर लेनला. या वेळेस आपण पाहतोय की समोरच्या दिशेने खेळलेला आहे. एक धाव इथं कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा तालमेल बसला जातोय. तालमेल बसेल कारण आपण पाहतोय फलंदाजीमध्ये दोघे सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळत आहेत. दोघांतील तालमेल खूप चांगल्या पद्धतीचा. 2 ने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या 24 या अंकावरती जाऊन पोहोचते. या ओव्हरला 15 धावा आतापर्यंत जमा केलेल्या आहेत. भरत यांनी चांगली सुरुवात केली. 10 धावा जमा केल्या पहिल्या ओव्हरमध्ये. 9 या ओव्हरमध्ये 15. 24 धावा धावफलकावरती. आज जर विचार केला तर भले मोठे मोठे संघाने नांगी टाकताना पाहायला मिळाली. खास करून आपण जर विचार केला ना तर जबरदस्त कारिवली सारखा संघ एक ताकदवार होता. गावदेवी भादवड हा एक ताकदवार संघ होता. परंतु अशा संघांची आज काही टाप चालली नाहीये. जयनमान पोगाव या संघाने खूप चांगला खेळ केला. असं वाटलं होतं की विजयाच्या उंबरट्यावर पाहायला मिळेल. परंतु लकच्या साहाय्याने आपण जर पाहिलं तर वरालदेवी ताडाली हा संघ विजय झाला होता. पण त्या संघाचं सुद्धा काही चालू दिलेलं नाही आहे जयनमान गोवे संघाने. आणि इथं मात्र पाहायला गेलं तर आता गोवे संघाची खबर घेतली जाते. कारण 2 षटकांमध्ये 24 धावा धावफलकावरती जमा केल्यात. उर्वरित 2 षटकांमध्ये अजून तेवढ्याच धावा आल्या तर एक चांगला फाईट स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. जरी ताकदवार संघ असला तरी आज आपण जर पाहिलं तर संमिश्र खेळ सर्व संघांचा पाहायला मिळतोय. तानाजी यस, आज सर्वोत्तम कामगिरी करणारा गोलंदाज जो आहे तो गोलंदाजी मार्कवरती येतोय तानाजी, ज्याने या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट करताना पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रल्हाद नाईक भादवड या संघाने सुद्धा आपण पाहिले तर एक हॅट्रिक कंप्लीट केली होती. म्हणजे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय की 2 विकेट हॅट्रिक पाहायला मिळाल्या. प्रल्हाद नाईक आणि तानाजी पाटील हे 2 गोलंदाज असे आहेत की त्यांनी विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी तानाजी यांना आज गरज आहे या मॅच मध्ये मात्र चांगली गोलंदाजी करण्याची. पुढील चेंडू या वेळेस पाहू शकता समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. दुरून शतरक्षक येईल. इथं मात्र गडबड जरूर झालेली आहे आणि 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचाही प्रयत्न. काय घडते पाहावं मैदानाच्या आतमध्ये आणि तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. यस, फलंदाज बाद आहे रनआउटच्या स्वरूपात. आपण पाहतोय की इथं मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होते बाद. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती लागली जाते 26 धावा धावफलकावरती. 2 धावा घेऊन तिसऱ्याचा प्रयत्न केला होता. घातक प्रयत्न टळला गेला
आणि आपण पाहिलं तर जणू काय सुतामध्ये शर्यत जाते तसा फलंदाज इथं मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा तयार होते तानाजी गोलंदाजी मार्क वरती. चला स्पीडअप करा, घाई करा. यावेळेस पाहूया पंचांच्या माध्यमातून यस नो डाऊट वाईटचा इशारा केला जातोय. स्वेर मारा 27 धावा ऑन बोर्ड. दोन्ही फलंदाज आता मात्र चांगले आहेत. दुधारी तलवार ज्याला म्हटले जातं असे कुठल्याही फलंदाजाला जर स्ट्राईक येईल तर निश्चितच त्याचा परिणाम वेगळा पाहायला मिळेल. परंतु गोलंदाज ही चांगले आहेत. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस मात्र चेंडू यायच्या आत बॅट फिरवली गेली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, भागम भाग. 2 धावा कंप्लीट. लेग बॅटच्या स्वरूपाने या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 29 या अंकावरती जाऊन पोहोचते. 2 बाद 29. तिसरं षटक चालू आहे. एक स्वेर मारा वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळालं. दुसरं ओव्हर जे होतं ते कुठेतरी मागडं पाहायला मिळालं 15 धावांचं. त्यानंतर या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली परंतु त्यानंतर एक स्वेर. इथं मात्र पाहू शकता 2 धावा खर्च केले गे. पुढील चेंडू. यावेळेस दिशा दिली, पहा नजाकत. क्या बात आहे, चेंडू सीमा पार, चौकार. निश्चितच आपण जर पाहिले तर वरील गटामध्ये हाय स्कोर करणारा संघ जो आहे तो गोवे 41. परंतु खालील गटाचा विचार केला तर गावदेवी पिंपलकर इथं मात्र पाहायला गेलं ते 51 धावांचं. आणि 2 संघादरम्यातले द्वंद्व युद्ध आतापर्यंत आपण पाहू शकता. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 33 धावा ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 चालू आहे. यावेळेस उडवलाय, क्या बात आहे, चेंडूला फेकून दिला सीमारशे बार. बिग षटकार. धावफलक जाऊन पोहोचते. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तानाजी मात्र तयार होईल. आता मात्र कुठेतरी जास्तीच्या धावा या ओव्हरमध्ये सुद्धा खर्च होतात. बॅक टू बॅक 2 फटके, एक चौकार आणि एक षटकार. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 2 हॅट्रिक पाहायला मिळाल्या. एक प्रल्हाद नाईक आणि दुसरा गोलंदाज जो गोलंदाजी करतोय त्याच्या नावे आहे. त्यानंतर या स्पर्धेतील सर्वाधिक धावा कुटण्याचा विक्रम जो आहे वैयक्तिक आपण पाहतोय विजय, ज्याच्या नावे 32 धावा आहेत. आणि सर्वाधिक सांघिक स्कोर जो आहे तो आपण जर पाहिला तर पिंपलकर या संघाच्या नावे आहे 51. पाहूया रेकॉर्ड बनते, तुटणे गेली आहे. रेकॉर्ड हा तुटला जातो की आबाद राहतोय स्वतःचा स्वतः रेकॉर्ड. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा उडाला परंतु इथं काय घडतं पाहूया. या साई चेंडू जातो सीमा पार. पाहता पाहता षटकार. पंचेचाळीस धावांवरती गेलेला आहे टार्गेट. मागील मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती षटकार लागून 51 बनवल्या होत्या. इथं मात्र 12 खेळाडू तोच विचार करतोय आहे षटकार लागून 51 बनवतील असा आत्मविश्वास जरूर दाखवलेला आहे. परंतु पाहूया या आत्मविश्वासला किती खरं ठरतोय. खास करून भरत ज्यांच्या बॅट मधून 2 षटकार एक चौकार पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या पारतील.
या वेळेस उडवलाय हाही चेंडू यस. आणि इथं षटकारांची पहिली हॅट्रिक करणारा फलंदाज इथं मात्र पाहायला मिळतोय, खास करून भरत यांच्या रूपाने. तो आत्मविश्वास दाखवला होता की हा मारेल 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 आणि मारलाच. निश्चितच आपण पाहिलं तर षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली जाते आणि धावसंख्येला आकार मिळाला जातो. धावसंख्या 51. यस, या ठिकाणी शुभ आगमन होते सन्मान्य बाबूनाथजी शेळके साहेबांचं. या क्रीडा नगरीवरती आपलं सहर्ष स्वागत आहे आणि त्यांच्या समेत सन्मान्य गणेशजी पाटील साहेब आहेत. निश्चित या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. पिंपळगर संघाचे एक कट्टर क्रिकेट चाहते आपण पाहतोय. मॅच कुठेही असो मात्र सपोर्ट करण्यासाठी तिथे पोहोचणार, हा असलेल्या गावाबद्दलचा अभिमान आणि तो अभिमान खातर आपण पाहतोय या मान्यवर या व्यासपीठावरती. तीन ओव्हर मध्ये आपण पाहिल्या तर धावसंख्या 50 क्रॉस केली आहे. 51 धावांवर बोर्ड. दिलीप पाटील शेवटचा अंतिम षटक आणण्यासाठी तयार. गणेश स्वेर मारा, खराब चेंडूच्या हाताळणी. यस, नो डाऊट, व्हाईट बॉल. 52 धावा धावफलकावरती. स्वतःच इथं मात्र आपण पाहिलं तर आजच्या दिवसात सर्वाधिक धावा कुटण्याचा विक्रम होता 51 धावांचा. तो क्रॉस केलेला आहे. 52 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळेस इथेही चांगला फटका गॅप मध्ये दुरून क्षेत्ररक्षक येतोय आणि इथं मात्र पाहिलं तर 2 धावा. निश्चित आपण पाहिलं तर चेंडू कुठेतरी स्टॉप झाला गेला असं वाटलं होतं. चेंडू सीमा पार होईल, परंतु क्रिकेटमध्ये अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल हे सांगता येत नाहीये. 2 धावेने 53 धावांवरती 54 धावांवरती पोहोचलेला आहे. कारण पहिल्या चेंडू आपण पाहिलं तर स्वेअर पाहायला मिळाला होता, व्हाईट पाहायला मिळाला होता. 3 षटकांमध्ये 51 व्हाईट या 2 54. दिलीप पाटील पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. गणेश या वेळेस सेफ फटका आहे. पाहूया, क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट केले गेले आहेत. $56 ऑन बोर्ड. धावा खूप चांगल्या बनल्या आहेत या संध्याकाळच्या सत्रामध्ये. एक चांगली धावसंख्या उभारलेली आहे. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस मात्र आपण पाहू शकता पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये इथं मात्र चांगले क्षेत्ररक्षण आहे. पैकी थोडीशी वाईडीस पाहायला मिळाली आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 58 ऑन बोर्ड. 58 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे आतापर्यंत. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे काय करण्यासाठी. निश्चित 60-65 जर धावसंख्या उभारली तर निश्चित अतिशय मजबूत स्थितीमध्ये मी तर म्हणजे आजच्या दिवसाचा खेळ पाहायला मिळेल. पुढील चेंडू या वेळेस आपण पाहतोय फलंदाज बाद होत आहे बोलच्या स्वरूपात. येस, आपण जर पाहिल्या तर एक स्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्पिन शिटर म्हटलं तर वावगं राहणार नाही. षटकाराने खाता खोलणारा एकमेव खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. प्रदीप मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा षटकाराने चौकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता. पाहूया
आणि इथं मात्र पाहू शकता आपण सरळ सोडून दिलेला आहे. पलतेच्या पाठीमागे लागल्यानंतर जी अवस्था होते ती अवस्था मात्र प्रदीप यांची वाईटच्या अनुषंगाने सोडून दिलं होतं, परंतु तसं काही घडलं नाहीये. शेवटचा चेंडू मात्र काही करण्यासाठी प्रदीप यास यावेळेस उडवलाय. क्या बात आहे. आता पण षटकाराने मात्र अकाउंट ओपन केलेला आहे. नावासी खेळली. क्या बात आहे. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 64 65 धावांचं टार्गेट सेट करून ठेवलं आहे डीजे. थांबले जातील या ऐकूया सौरव याच्या आवाजाने. थैंक यू सो मच बरोजी ठाकरे सर आला तमाम लढक्या क्रिकेटरसिकांचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आजच्या पहिल्या दिवसातील शेवटची मॅच तुमच्या समोर आहे. यातून जो जिंकेल तो या ट्रॉफीचा हकदार होईल. या स्पर्धेमध्ये अस्तित्व ठेवायचं असेल तर मात्र इथे धावा बनवायच्यात. 66-65चा टार्गेट उभं केलाय ते गावदेवी पिंपळकर टीमनं आणि त्या पूर्ण करायच्या आहेत. बॅटिंग करत असताना उत्तरार्धामध्ये जय हनुमान गोवे टीमनं सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगला खेळ केला. मॅच जिंकेल कोण, या मॅच मध्ये कोण जाईल पुढे, कोण मात्र या स्पर्धेतून बाहेर होईल. अर्थात 365 दिवस या स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावी लागेल. अशी ही 6 दिवसाची क्रिकेटची स्पर्धा वीर तानाजी दापोलीच्या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही पाहता.
वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी 40+ चषक 2024 मध्ये तुमचं सर्वांचं पुनर्श मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. लगेच चला फिल्डिंग करा टीम गावदी पिंपळकर. फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे, वेळ करू नका. विश ऑल द बेस्ट फॉर टू टीम शॉट क्रिकेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊयात आणि लगेच जाऊयात मैदानाकडे. तिथे 65 धावेचं टार्गेट उभा राहायचं आहे. त्याच्या अनुमान गोवे टीमला सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये आली आहे. गोवे संघाची स्ट्रायकेना तुम्ही पाहताय श्याम आणि नो स्ट्रायकेना तुम्ही पाहताय विजयला. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी बॉलिंग ट्रॅक वरती देवीदास. आजच्या दिवसामध्ये खूप इकॉनॉमिक्स गोलंदाजी केली आहे तो देवीदास सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि लगेचच या मॅचला सुरुवात करूयात. 65 धावेचा पल्ला पार करायचा आहे. सरासरी 16.25 प्रति षटकामध्ये आणि षटकातील पहिलाच बॉल फ्रंट फुटला उडवला फटका समोरच्या दिशेनं बॉल चाला बॉलच्या दिशेनं फिल्डर उभा आणि तिकडे तुम्ही फिल्डर पाहताय. चांगली फिल्डिंग करायच्या माध्यमातून आणि तोपर्यंत या 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 नाही ते श्री गणेशा उघडलाय. श्यामनं 2 न खेळायला सुरुवात केली आहे. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता त्या 2 या आकड्यावरती. शेवटची मॅच आजच्या दिवसातील. कोण या स्पर्धेमध्ये पुढे जाईल, कोणाला ही स्पर्धा सोडावी लागेल याच्यासाठी चाललेली ही लढाई तुम्ही वीर तानाजी क्रीडा नगरी दापोडेमध्ये तुम्ही पाहता. ऐतिहासिक क्रीडा नगरी दापोडेची सर्वांचं मनपूर्वक सहर्ष पुन्हा स्वागत करू. पहिल्या बॉलवरती 2 आल्यात. 2 अकाउंट खुलं केलंय श्यामनं. षटकातील पुढचा बॉल 5-7 कडा बॉल मागे टर्न घेतला. फ्लॉस टिपला तुम्ही फिल्डर पाहिले तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगल स्कोर पुढे चालला. धाबा धाव पलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 3 या आकड्यावरती. 3 धावा धाव पलकावरती तुम्ही प्रथम आता स्ट्राईक इनला विजयला पाहताय जो पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 32 धावा त्यानं उभारल्या. तो मात्र आता खेळण्यासाठी सज्ज झाला या महत्वाच्या मॅच मध्ये. 2-2 सामने दोन्ही टीमनं जिंकल्यात. ही मॅच तुमच्या समोर आहे. तिसरी तुम्ही पाहताय या 2 टीम मध्ये. इडफिटच्या वर फटका उडवला. फिल्डर धावतोय. मिड ऑफ वर फिल्डर जोपर्यंत धावेल तोपर्यंत या बॉल वरती मिळतंय त्या 2 धाबा. श्यामनं 2 न खेळायला सुरुवात केली. विजयनं देखील 2 न खेळायला सुरुवात केली आणि संघ जाऊन पोहोचलाय तुम्ही पाहताय तो 5 या आकड्यावरती. 5 धावा धावपलकावरती. खूप चांगले बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये तुम्ही जर पाहिली गावदेवी पिंपळगिरीच्या बाजूनं संतोषनं 10 धावेचं योगदान दिलं. त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती भरत आला. त्याच्या बॅट मध्ये तुम्ही 4 षटकार पाहिले ज्यानं योगदान दिलं 32 धावेचं. षटकातील पुढचा बॉल थांबले फटका बसला. मिस्टामिंग झेलची शक्यता प्रोविजन मिड विकेटला आणि इथे मोठी विकेट विजयची मिळतीये देवीदासला. धक्का पहिला जे अनुमान गोवेला. 5 वरती पहिला फलंदाज बाद. विकेट मिळतीये देवीदासला. आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी राहिली आहे गावदेवी पिंपळकर. ॲज द बॉलरची भूमिका देवीदासनं दाखवला. त्यानंतर बॅटिंग देखील याच्या अगोदरच्या महत्वाच्या क्षणाला गणेशनं का बॅटिंग केली. त्याच्या बॅट मध्ये आले ते 3 षटकार. या मॅच मध्ये तुम्हाला खूप काही सांगून गेले. खूप काही सांगून गेले. षटकातील पुढचा बॉल 62 कडा. आणखी एक विकेटचा पतन. तू चल में आया धक्के पे धक्का आणि इथे पिच वरती कोणी ठायलाच भेटत नाही आणि आणखी एक धक्केचा पतन. आणखी एक विकेटचं पतन.
थांबायला कोणीच मागत नाहीये. विकेट वरती विकेट. तुचल म्याया धक्के पे धक्का. इथे मात्र विकेट हॅट्रिक होईल का? या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक तानाजी हनुमान गोवे टीमचा त्याच्या नावावरती आहे. या स्पर्धेची दुसरी विकेट हॅट्रिक प्रल्हाद नाईक आणि या स्पर्धेतील तिसरी विकेट हॅट्रिक. पहिल्या दिवसामध्ये 3 विकेट हॅट्रिक तुम्हाला पाहायला भेटेल का? देविदासची आतापर्यंत खूप चांगली इकॉनॉमिक्स गोलंदाजी राहिली आहे. जर हॅट्रिक झाली तर आमच्या मान्यवर मुख्य व्यासपीठावरती गणेश पाटील बाबुनाथ शेळके यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज. जे 2 मान्यवर आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्यांच्याकडनं 500 रुपये. विकेट हॅट्रिक हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय देविदास. लक्की मैदान आहे गावदेवी पिंपळकर साठी अशी चर्चा देखील करण्यात आली. असं म्हणायला काही हरकत नाही. लकी आहे. उडवलाय समोरच्या दिशेनं जेलची शक्यता आणि इथे बॉल सीमा पार लॉंग ऑनला चौकार. ट्रॅक वरती गोलंदाज झालाय गणेश, ज्याने दुसऱ्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली. फ्रंट पुढे लावून स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न यशस्वी त्याचे काम पूर्ण. स्टंपरिंगच्या स्वरूपात आणखी एक धक्का. धक्का क्रमांक लागतोय तो तिसरा. बॅटिंग करत असताना हनुमान गोवे संघाला बॅटनं खेचला बॉल साला डीप स्क्वेअर लेग जमिनीशी वारसार करत असताना आल्या ठोकला दमदार. तोपर्यंत या बॉलवरती मिळत आहे 2-2 स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती.
15. बॉल चालला बॉरीला इच्छा आहे काउकोर सीमा पार. बिग 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 हिट. घेतला असं वाटलं तो कमबॅक करेल. त्यानंतर चौकार षटकार. 21 धावा धावफलकावरती. मिस्ताबाईंची शक्यता सोडला लॉंग ऑनला. कॅश इज विन द मॅचेस म्हटलं जात आहे. झेल कोणाचा सोडला? बंडूचा, ज्याच्या बॅट मध्ये षटकार चौकाराला त्याला जीवनदान. षटकातील पुढचा बॉल ऑल दी कार्पेट. बॉल चालला लॉंग ऑनला. फिल्डर तिथे होते, त्यांना बॅकअप देण्यात आलाय. तोपर्यंत या बॉल वरती मिळती आहे 2 धावा. 2 धावेच्या बरोबर ना षटक क्रमांक संपला. दुसरा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरता 12च्या सरीनं 24 धावा. मध्ये बनवल्या 24. 65चं लक्ष पार करायचं. अजून 12 बॉल 41 बनवायचे आहेत. इथूनही मोठे पटके 41 धावा होऊ शकतात. 12 बॉल मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्ही अंकुशला पाहता. 3ऱ्या षटकामध्ये मोठे फटके मारावे लागतील. एखादा नक्की जबाबदारी उचलावी लागेल या मॅच मध्ये. खूप महत्वाची मॅच आहे. इथून जर जिंकली तर ट्रॉफीचे हकदार. 12 बॉल 41 गरज. षटकातील पहिलाच बॉल. लेग ब्रेक पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं बॉल झाला. बॉलच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर वेगाने आलाय. थोडी मिसफील झाली. लगेचच या बॉलवरती 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहता 26 या आकड्यावरती 11 बॉल. आता 39 धावा बनवायच्या आहेत. 11 मध्ये अजूनही बनवायच्या धावा. 39 उडवला. उंच गेला आणि लांबच लांब पल्ल्याचा ठोकला. षटकार. षटकाराच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना 32 आकड्यावरती. आणि आता 10 बॉल मध्ये बनवायच्या आहेत धावा 33. 10 चेंडू 33 धावेची अजून गरज आहे. बंडू चांगली बॅटिंग करतोय, ज्याच्या माध्यमातून एक चौकार देणं अगास्त केलं. त्याला मॅरेथॉन इनिंगची गरज आहे आज हनुमान गोवे टीमच्या बाजूनं. आणि त्याच्या बॅट मध्ये एक चौकार, 2 षटकार. खूप चांगली बॅटिंग. आणि किंग मोठे पटके येतील का? 10 बॉल 33 धावेची अजूनही गरज. षटकातील पुढचा बॉल थांबले. पुन्हा येता उडवला. मिस्टामिंग. वॉट अ शेल. स्वतःला अक्षरशः झोकून दिलाय
आणि एक मात्र प्रतिनशील पकडलाय फिल्डर तुम्ही पाहता भोलेनाथ आणि इथे मात्र बंडूच्या खेळीचा अंत होतोय धक्का लागतोय चौथा जे हनुमान गोवे संघाला समीकरण तुमच्या समोर आहे बंडूची महत्वाची विकेट अर्ध्या वाटेवरती सोडून गेला जे हनुमान गोवेला असं वाटलं मॅच फिनिश करेल ज्याच्या बॅटमधनं मोठे फटके तुम्ही पाहिले 9 बॉल 33 धावेची अजूनही गरज आहे अजून इथून देखील तुम्ही धावा बनवू शकतात टीम जे हनुमान गोवेच्या बाजूनं अंकुशला विकेट मिळतीये षटकार त्याने कमबॅक केला आडवा बॅटनं लेग ब्रेक समोरून बॉल वळण घेतला लेग ब्रेक होता अंकुशचा पडला नंतर बॉल टर्न झाला बाहेरच्या दिशेनं डॉट बॉल आलाय 8 बॉल 33 ची गरज अजून देखील या मॅच मध्ये 8 बॉल 33 अजूनही बनवायच्यात पुढे गेले फ्रंट पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न विकेट किपर बीट बॉल मागे चालला स्वतः विकेट किपर जातील 22च्या स्वरूपात एक धाव आली आहे 7 बॉल 32 धावेची गरज तुम्ही पाहता 12 बॉल 41 ची होती त्यानंतर 11 बॉल 39 त्यानंतर 10-33 9-33 8-33 आणि आता 7-32 या मॅच मध्ये करते 7 बॉल 32 धावेची मोठा फटका हवा 7 बॉल 32 धावेची गरज आहे षटकातील शेवटचा बॉल ऑलरेडी गार्बेट बॉल झाला बॉन्डलाच्या दिशेनं 1 क्लियर पुरा सेकंडचा कॉल दिला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तोपर्यंत 2 धावा पूर्ण तिसरीचा कॉल आणि इथे तिसरी धाव होईल का तिसरी धाव घेत असा डायरेक्ट हिट गणेशने केला आणि रन आउटची विकेट आणखीन एक कॅरी झाली आहे आणि अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ संपला धाबा धाव फलकावरती तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती रनसंख्या 35 या आकड्यावरती मित्रांना एकत्र आणण्याचं मेहनतीचा खेळ म्हणजे तुमचा आमचा क्रिकेट उडवला बॉल मिस टायमिंग जेलची शक्यता गोठ्याला आणखी एक विकेट मिळतीये आणि विकेटचं पतन धक्का मैदानावरती लागलाय तो मात्र
उद्या तर या स्पर्धेचा दुसरा दिवस. तुम्ही स्पर्धा पाहता वीर तानाजी दापोडे 40+ चषक 2024-25. उद्या दिनांक 25 डिसेंबर 2024 बुधवार आहे. पहिली मॅच तुफान पिंपलास त्यांना फाईट करेल गावदेवी अंजूर. 9 वाजता रिपोर्टिंग करायचे. 9:10 आम्ही मॅचला सुरुवात करणार आहोत, याची देखील लक्षात घ्या. दुसरी मॅच विक्रम स्पोर्ट नहुकर त्यांना फाईट करेल जय हनुमान बाबाले. तिसरी मॅच असणार आहे चेरोबा कोण त्यांना फाईट करेल ओम साई पिसे. आणि शेवटची मॅच जय हनुमान सरवली आणि दिवा स्पोर्ट दिवा. हे 8 संघ उद्या इनेक्शन मध्ये. पहिली मॅच तुफान पिंपलास आणि गावदेवी अंजूर. 9 वाजता रिपोर्टिंग करायचे, याची देखील लक्षता घ्या. उद्या 9 वाजता पहिली मॅच तुम्ही पाहणार आहात. तुफान पिंपलास आणि गावदेवी अंजूर. 9 वाजता रिपोर्टिंग. 9:10 आम्ही मॅच सुरुवात करणार आहोत. आणि यातून जो सामना जिंकेल त्यानं 3:30 वाजता इथे उद्या रिपोर्टिंग करायचे. यातून जो सामना जिंकेल त्यानं, हे देखील लक्षात घ्या. हा देखील एक षटकाराचं प्रत्युत्तर टी-पॉट गोठ्याचं विकेटचं पतन. आणि आजच्या दिवसामध्ये सर्वात जास्त विकेट घेतला ना गोलंदाज सरला गोठ्या. काय बॉलिंग प्रभामास आहे. वय वर्ष 65 असलं, वय किती महत्वाचं नसतं. आणि माझं वय किती असलं तरी मी या क्रिकेट खेळामध्ये माझा 100% देण्याचा प्रयत्न करेन, हे सांगत असताना एकदा गोलंदाजी आवडली असेल जोरदार टाळ्या स्वागत करूया आपण गोट्याचं. अप्रतिम गोलंदाजी, एखाद्या युवाला लाजवेल अशी गोलंदाजी आता देखील करतात. लेग ब्रेक त्यांच्याकडे, व्हेरिएशन त्यांच्याकडे, टप्पा त्यांच्याकडे, अचूकता त्यांच्याकडे आणि खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत वयाच्या 65व्या वर्षी देखील करतात. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी तुम्ही पाहताय, ज्याच्या माध्यमातून नक्कीच गोट्याची आठवण झाली. त्याच्यानंतर गोलंदाजी दमदार राहिली आहे. संतोष देखील 40+ एक जबरदस्त गोलंदाज होते संतोषजी पाटील, याची देखील आता आठवण होतीये. काही खर्रास होते देखील थोडे दूर झालेत. हा लेग ब्रेक बादशा कडा लागलाय का, अपील हलकीशी पाहिली आहे आणि अशा रीतीनं हा सामना जिंकलाय. पंच विकेट आहे का, वरती बोट करा, आम्हाला समजत नाही. आणि अशा रीतीने आणखीन एक विकेटचं पतन झालाय. आणि तुम्ही पाहताय या ओव्हर मध्ये 3 विकेट. आणि जर आजच्या दिवसाचा विचार केला तर 6 विकेट, सर्वात जास्त विकेट घेतल्यात ते गोट्यानं. आणि काय गोलंदाजी केली आहे. आणि हा सुपर 6 मध्ये जाणारा हा पहिला संघ ठरला. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे अजित वीर तानाजी 40+ चषक 2024 मध्ये पहिला संघ ठरलाय. गावदेवी पिंपळकर तो मात्र पोहोचलाय या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये. आणि उद्या तुम्ही 3:30 वाजता यायचं, हे देखील लक्षात घ्या. गावदेवी पिंपळकर